मागासला तो मागासला, मागसून इला तो गरवा लागला. म्हणजे नंतर आलेला पुढे गेला, आधीपासून होता तो मागे पडला. ए आई, हो माझा रुमाल कुठे आहे? अरे टिपॉय करत असेल रे. आई माझा शर्ट पण इस्त्री केलेला नाही ग. अरे सौरभ, कधीतरी स्वतःची कामं स्वतः करत जा. काय ग आई, वॉलेट कुठे आहे? तिथेच बाबांच्या पेपर खाली असेल बघ. बाबांच्या बसायला मिळालं? मिळालं. ए आई, जरा चहा आहे. आणखी हिमालयाच्या मदतीला शेषाद्री धावला. सह्याद्री जरा नीट तरी वाटला. एकच आहे ते. हे घ्या पोहे. आई मला पोहे वगैरे सौरभ, खाल्ल्याशिवाय जायचं नाही. आई उशीर ओ झाला. पेपर ठेवला. आई मी निघतो, मला खरंच उशीर झाला. पोहे नको मला. रविवारचं अगं मीटिंग असते माझी ऑफिसला. मला कोण आहे रे ती मुलगी? आजकाल बऱ्याच मीटिंग चालले तुझ्या. मुलगी छे गाई, मुलगी कुठली? म्हणजे आई आहे की नाही मी तुझी? सांग बघू. आई बाबा, ऍक्च्युली मला एक मुलगी आवडते. वाटलंच मला, कार्ट्याची लक्षणच होती. आहे. हो बाबा, ऐकून तरी घ्या. तिला मी अजून विचारलं नाही. आज मी विचारायला जाणार आहे तिला. बरं चल, फोटो दाखव मला तिचा. ओ सुनेकडनं घ्या. वा, काय देखणी आहे माझी सून. बघा बघा. ती तुला हो म्हणेल? विश्वासच नाही काय ना. कुत्रा विजय भाऊ कठीण आहे बाबा. बरं चला आई, मी निघतो, मला उशीर होतोय. बाबा येतो. या या. चला. सीन 1 कट. आता पुढचा सीन 3 महिन्यानंतरचा. महिन्याचं लग्न झालेलं. मुक्ता, माझा रुमाल कुठे आहे? 1 मिनिट आले सौरभ. मुक्ता, माझा रुमाल तुमची कुठे आहे? वस्तू म्हणून दिसत नाही. काय चाललंय? मुक्ता, फाईल. रुमाल. फाईल कुठे आहे? ए मुक्ता, चहा आणा जरा. आणते. हिमालयाच्या मदतीला धावलेला शेषाद्री पडला. बाबा लग्न झालं, आता तरी सह्याद्री म्हणा. आई बाबा. सौरभ चहा घे. सुनबाई, चहा फक्कड जमलाय हो, एकदम अमृततुल्य. हो बाबा, काय पण म्हणा, चहा प्यावा तो मुक्ताच्या घरात. बरं झालं बाबा लग्न केलंस. तसंही तुझ्या आईच्या हातचा चहा पिऊन कंटाळलो होतो. 30 वर्ष भीषण देत होते मी तुम्हाला. सकाळ सकाळ बरं आई बाबा, माझी आज महत्वाची मीटिंग आहे. हे डील क्रॅक झालं तर मला प्रमोशन मिळणार आहे. वा, थांब थांब, मी दही घेऊन येते. बाबा सगळं तुझ्या मनासारखं होईल हो. हे मुक्ता, येतेस ना? आले सौरभ, थांब. गाडी सुद्धा मी आले. हा ये लवकर ये. बाबा येतो मी. आई, पोळी भाजी बाकी स्वयंपाक सगळा झाला. फक्त कुकर लावायचा आहे. तेवढा मात्र लावायला. हो. येते बाबा, येते. या. बघितलं, नशीब तेवढं तरी स्वयंपाक घरात माझ्या हातात ठेवलंय. मला काही म्हणाला नाही? नाही ना, जा. अरे बापरे, झिम्बाब्वेने भारताला हरवलं. हो. काय बरं, मी काय म्हणते अहो, हा कारखाना आपला फार बिघडलाय. सारखं आपल्या बायकोच्या मागे 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 करत असतो. मुक्ता हे दे, मुक्ता ते दे. बायकोचा चहा अमृत तुल्य, आईने केलेला विष. अहो मी काहीतरी बोलतेय. तुला काय चाललंय ग बालिशपणा? आणि सून आहे आपली ती. कधीतरी तिचं कौतुक केलं की तुझ्या कशा पोटात दुखतं. अमेरिकेकडे 2 आयटम बॉम्ब. तुम्ही धाव. सीन टू कट. हॅलो. येस येस, सौरभ लकाटे स्पीकिंग. व्हॉट?
so much. That really means a lot. Thank you so much, sir. Yes. Yes, sir, sure. Sir, that will be my pleasure. Thank you, sir. Thank you so much, sir. Yes, sir. Yes, sir. Thank you. Bye. Yes. पहिलं मुक्ताला सांगितलं पाहिजे. हॅलो सौरभ. हा मुक्ता, आहेस कुठे? ऑफिसला वाजले किती? लवकर तू आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये ये. लवकर ये, मला जरा महत्वाचं बोलायचं. तू वेडा आहेस का? तू ऑफिस सगळं सोडून दे. तू लवकर ये ऑफिसमध्ये. तू लवकर ये, मला खूप महत्वाचं बोलायचं. ऑफिस वगैरे सगळं सोडून दे. बरं मी ट्राय करते. कुठे असतो? ट्राय करू नको. तू लवकर आपल्या नेहमीच्या कॅफेत ये. हो, मी वाट आले बघतोय. लवकर ये. येते. बाय. अरे सौरभ, काय झालं? हे काय नवीन? आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. मुक्ता काय झालं? बस सांगतो बस. अरे काय झालं सांगणार आहेस का? मी सगळी कामं टाकून आलीये. मुक्ता, माझं प्रमोशन झालंय. मला प्रोजेक्ट मॅनेजर बनवलंय. सौरभ, काँग्रॅट्स. थँक्यू. काय झालं मीटिंगला? सांगतो. तू कॉफी घेणार? हो. वेटर, 2 कोल्ड कॉफी. हा. काय झालं? सकाळच्या मीटिंगला खूप कॉम्पिटिटर खूप होते. तर त्यांना प्रेझेंटेशन कुणाचंच आवडलं नाही. म्हणजे त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या सॅटिस्फाय नाही झाल्या. आणि नंतर शेवटला कंपनीचं आपलं प्रेझेंटेशन होतं, तर ते त्यांना खूप आवडलं. म्हणजे त्यांच्या जवळजवळ ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या. तर त्यांनी आता कन्फर्मेशन कॉल आला होता. त्यांनी आपला प्रोजेक्ट लॉक केले आणि मला प्रोजेक्ट मॅनेजर बनवलं. क्या बात आहे सौरभ, पार्टी तो बनतीये. हो, आज पार्टी झालीच पाहिजे. आज आपण एक काम करूया, हे सेलिब्रेशन आपण सगळ्यासोबत करूया. चालेल. आणि जाताना आपण पार्सल घेऊन जाऊया. चायनीज देऊया. तुझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये. चालेल. निघूया. हो. तू गाडीजवळ थांब, मी बिल हो. मी काय म्हणते, आज आपल्या मनात म्हणजे असा महत्वाचा दिवस होता ना. काय झालं असेल हो? तो आला की कळेल ना. तो येईपर्यंत मला धीर नाही हो. बघा जरा. अरे काय गोड लागली काय? ओ बाबा. काय झालं रे प्रिया? बाबा बसा. बसलो. गोड लागली असेल तर तिकडे. तुमचं आपलं काहीतरी सांग. काय झालं? आई बाबा, मला प्रमोशन मिळालंय. मला प्रोजेक्ट मॅनेजर बनवलंय. कॉंग्रॅट्स. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, माझा मुलगा लाखात एक आहे. अहो सुनबाईंचा बायकूड. आलं बाई यांचं सुनेचं कौतुक. चांगला प्लीज एक फुकट चहा टाका. हा, आणि मुक्तासाठी जरा कमी होईल ते प्लीज. बरं म्हणया, हा. तुला आवडते ना, म्हणून मी आज शेपूची भाजी केली आहे. काय? शेपूची भाजी? हा नक्की माझाच मुलगा आहे ना. ऐकलं बाबा. सौरभ, हा. तू काहीतरी विसरतोस असं नाही वाटत तुला? बापरे, युरोपात 3रं महायुद्ध होणार. ए आई, हो, जरा बाहेर येतेस का? आले एक मिनिट. काय रे? शेपूची भाजी उद्या सकाळपर्यंत ठीक आहे? का आज रात्री खावणार नाही तुला? अगं नाही, आज प्रमोशन झालं होतं म्हणून जरा मुक्ताने चायनीज आणलं होतं. चायनीज? चायनीज? चला. शिशीबाई, माझ्या घरात हे असलं चालायचं नाही. हो आई, ही काय त्याच्यात? सगळ्यांना आवडतं म्हणून आणले चायनीज. सगळ्यांना म्हणजे कोणाला? तुला, त्याला आणि ह्यांना. आपण एक माझं काय? आपण एक काम करू. आपण शेपूची भाजी चायनीज मध्ये घालून खाऊ. बाबा, तुम्ही जरा थांबा. आज सेलिब्रेशन करायचंय. बरोबर. सौरभला प्रमोशन मिळालंय. एकदम मग बरोबर आपण आहे. चायनीजच खाऊया. मी मी करत शेपूची भाजी केली आहे. शेपूची भाजी सौरभ खाईल. ओके. सौरभ, तू काय खाणार आहेस? बाळा. शेपूची भाजी. शेपूची भाजी. कशाला हो म्हणतोयस? शेपूच्या भाजीला
तो चायनीज खाणार आहे आई. तो शेपूची भाजी तो खाणार. चायनीज शेपूची खाणार आहे. भाजी. शेपूची भाजी खा. सौरभ तुझ्याशी बोलते. शेपूची भाजी खा. हवी असली तर खा, नाही तर फेक. मी चाल. सौरभ, तू काय खाणार आहेस? चायनीज नाही बोलायचं. माती खा. मी काय म्हणतो सौरभ? मी काय म्हणतो ते ऐका. तुम्ही खूप म्हणताय मागासपासून. तुम्हाला चायनीज आवडतं? भयंकर. माझ्या आई माझ्या आवडीची शेपूची भाजी केली. तू शेपूची भाजी खा. तुम्ही चायनीज का, मी शेपूची भाजी का? द्यायची. बरं मी काय म्हणतो सौरभ? काय म्हणताय? आज तुझं प्रमोशन झालंय. मग मग पार्टी. हो, चायनीज का पार्टी? अरे ती बाटली म्हणून म्हटलं मी. काय नाही. तर मॅच का? सीन 3 कट. आपले टोमणे मारायचे. काही केलं तर काही खावत नाही. मी काही केलं तर काही पसंत पडत नाही. ती आपली बोलणी खायची याची. अगं काय झालं काय? तू काही बोलू नको. अगं पण झालंय काय तेच विचारतोय मी तुला. तुझी आई. त्यांच्या सगळ्यांसाठी चायनीज आणलं हे नावत नाही. सकाळी तुम्ही माझ्या चहाचं कौतुक केलं तर तेही त्याला पावत नाही. मी करायचं तरी काय? अगं पण तू एवढी चिडचिड कशाला करतेस? आईचं वय झालं माहितीये ना तुला. काहीही सौरभ वय झालं तरी सगळं कळतं त्यांना. आणि मी नवीन आहे ना घरात. मला समजून घ्यायला नको का त्यांनी? काही म्हणून त्याला हवं माझं कौतुक नाही. अगं हो ठीक आहे, ती जरा जुन्या विचारांची आहे. आता तिला चायनीजच्या ऐवजी शेपूची भाजी मला खावीशी लागतील तर काय मला फरक पडतोय सांग ना. जरा तुम्ही विचारायची. मुलाचं तेवढं आहे कौतुक, पण सुनेचं जराही नाही त्यांना कौतुक काही. मी एवढी दिवसभर कामं करते, ऑफिसला जाते, परत घरी येऊन घरचं सगळं करते. काही म्हणून त्यांना कौतुक नाहीये माझं. मी काय म्हणतो, जर ऐकशी माझं सांगतो. मी आईशी उद्या सकाळी बोलतो. मी आईशी सकाळी बोलतो. काही झालं तरी मी त्यांच्याशी बोलणार आहे. मी रोज उठून बोलणी खाणार नाहीये सौरभ. मी बोलतो म्हणता शांत होशील. झोप आता, मला प्रेझेंटेशन करायचंय. ते झाल्यानंतर मी बोलतो. तू म्हणतोस ना? होय बघ नक्की. नक्की प्रॉमिस. विश्वास आहे ना माझ्यावर? मग झोप आता. मी उद्या सकाळी काय ते बघ. इकडे पूर्ण पाहिजे. कशाला रडते? माझा मुलगा माझ्या शेपूची भाजी सोडून तिने आणलेलं चायनीज खातो. चायनीज पेक्षा शेपूची भाजी कोण खाईल? माझा मुलगा. बघ, तुझ्या मुलाचं आता लग्न झालेलं आहे. त्याला एक बायको आहे. ती टवळी आली ना म्हणूनच सगळं झालंय. अरे काय चाललंय तुझं सारखं? मग काय हो? आतापर्यंत आई 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 करत असलेला मुलगा माझा आता मुक्ता 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 आरतीच करत असतो. सई, मी नाही का आपलं लग्न झालं तुझ्या मागे मागे फिरायचं? हो, काहीही माझ्या मागे फिरायचं नाही. वाटेल ते सांगता येतं. राहिलं. पण तिला बोलून काय मिळणार आहे का? आणि हे बघ, त्यांचं वेगळं आयुष्य आहे. त्यांना हवं असं ते नका जगू. अहो, पण साधी गोष्ट बाहेर जाणत होते ना, मग मला फोन करून सांगायचं ना. ते नसेल जमलं, एवढं काय आहे त्याच्यात? आणि तुझी शेपूची भाजी उद्यापर्यंत टिकणार आणि चाटी चपलंय. जास्त बडबड करू नको, तू गपचूप झोपायला जा. सीन 4 कट. लास्ट सीन. खोबरं कोण खाणार माझी?
ते काय ऐकणार? पेपर वाचण्याशिवाय दुसरं काही येतं त्यांना? का बाबा बोलतील माझ्या बाजू, त्यांना माझी बाजू माहितीये. असू दे. तुम्ही हॅलो? जरा काय सौरभ बाळा. हा बाबा बोला. कुठेच रे? मीटिंग चालू आहे, लवकर बोलावे. अरे बाबा तुझ्या घरी इकडे आपली तुझी बायको आणि माझी बायको दोघी मिळून भांडताय. बाबा ते नेहमीच आहे, तुम्ही ह्याच्यासाठी मला फोन केलाय. अरे बाबा तुझी मीटिंग राहू दे रे, घरची मीटिंग महत्वाची आहे. अहो बाबा मी महत्वाची मीटिंग सोडू कशी येऊ? हे बघ बाबा माझं मान कापलेल्या कोंबड्यासारखं व्हायच्या आत तू घरी ये. बाबा तुम्ही एक काम करा, काय सांगतो तसं करा. हा हे बघ, तू आल्यापासून तू माझ्या मुलाला बिघडवलेलंस. आई, तुमचा मुलगा तर माझा नवरा आहे. जरा वागला माझ्या म्हणण्याप्रमाणे तर काय तुमच्या पोटात दुखतं? जराच वागतो तो तो. सगळं तुझ्या मताप्रमाणे वागतो. वागला तर काय झालं? ओके डन. बाबा नक्की या. हो हो. काय गडबड करू नका प्लीज. मी अरे तू काळजीच करू नको. हा मी लवकर यायला ट्राय करतो. ठेव. हा, बाय. ही मुलगी आली आणि माझ्या घरात वाटोळा करून गेली. मी काय म्हणतो, चहा मिळेल? नको. मी आपला पेपरच वाचतो. टिंग टॉंग, बघा कोण आलंय. टिंग टॉंग, टिंग टॉंग. या चिरंजीव. अरे आला सौरभ, ये बस. आई जरा पाणी घेऊन ये ना. चहा पण आणू? नाही नको, जरा ये, मला बोलायचं. मुक्ता लवकर ये. आले. हे घे. घे बाबा घे, पाणी घे. आज काय नवीन? बोल, काय झालं? मुक्ता, आई, बाबा, माझी ट्रान्सफर झाली अमेरिकेत. काय? हो, पुढच्या 2 दिवसात मला जावं लागतंय. अय्या, ब्रॉड, सौरभ. मी एकटाच जातोय. का? हे आता तुम्ही दोघांनी एकमेकांनी विचार का? मी काय केलंय? तुमच्या दोघींच्या रोजच्या भांडणाला कंटाळून जातोय मी तिकडे. मला नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला काय बोलत नाही म्हणून जास्त होतंय. प्रत्येक वेळी रोज बघावं तेव्हा ह्यांची भांडणं, सकाळी जाताना भांडणं, घरी या तेव्हा भांडणं. तिथे ऑफिसमध्ये माझं काम करू का तुमची भांडणं सोडवत बसू? बाहेर बघा किती कॉम्पिटिशन चालू आहे. प्रत्येक मिनिट आणि मिनिट मला खर्च करावा लागतो त्या कॉम्पिटिशनने टिकून राहायला. आता ह्या टेन्शन मध्ये तुमची भांडण सोडवू का तिकडे लक्ष देऊ? काय आई? सौरभ, मी भांडत नाही. मी तुझ्या आईशी जुळवून घ्यायचाच प्रयत्न करते पहिल्या दिवसापासून. मला हे काही ऐकायचं नाही. मी आजपर्यंत खूप ऐकलंय, खूप बोललोय. मी आता निघतोय. मला तयारी करायची आणि पुढच्या 2 दिवसात मी चाललोय. मी नाही यायचं. कोणी नाही यायचं. बाबा मी येतो. बघा. तुमचा मुलगा आज हिच्यामुळे घर सोडून चाललाय. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे माझा मुलगा घर सोडून चाललाय. आता काय चाललंय तुझं? इथे सिच्युएशन काय आणि तू काय तिला दोष देतेस? तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे. तिने त्याला सांगितलेलं नाहीये. असू दे, मान्य आहे ना त्याचे स्वप्न आहेत. पण थोडंसं जुळवून घेतलं तर काय जातंय या दोघांचं? अगं ते जुळून घ्यायचा प्रयत्न करतात. तू त्यांच्याशी कधी नीट वागलीस? हा? तुला स्वयंपाकघर तुझ्या ताब्यात हवंय हे काय कोणाला कळत नाही असं वाटतं तुला? तुम्ही आतापर्यंत कधी हो माझी साथ दिली? 30 वर्ष गोट्या खेळतोय. हो, मी काहीतरी महत्वाचं बोलतीये. मी पण सिरियसनेसच बोलतोय. मलाही माझी स्वप्न होती. आणि आताच्या या वयात काय करायचं तसं? झालं आता नातवंडाची तोंड बघू आपण. पण आपलं जेव्हा वय होतं तेव्हा मला काहीतरी करायचं होतच ना. तेव्हा कुठे गेला होता? तेव्हा आपल्याला एक मुलगा होता, त्याची जबाबदारी होती. त्याचं सगळं करून मी करायला तयार होते. निव्वळ तुमच्यामुळे मी काहीही केलेलं नाही. आता ते जुनं काढून काय मिळणार आहे का? उगाच डोक्याला ताप देऊ नको. हा, आता काय डोक्याला ताप? बरोबर आहे हो तुमचं. माझ्या हातच्या पुरणपोळ्या खायला तेव्हा तुम्हाला मजा वाटते. पण मी म्हंटल की मला एक छोटा व्यवसाय चालू करायचा आहे, तर त्याला मदत करायला तुम्हाला जमलं नाही. कर बाई, तुला हवं ते कर. मी पुरणपोळ्या केल्या, मोदक केल्या, एवढं सगळं तुमचं 30 वर्ष केलं तरी तुम्हाला त्याची किंमत नाहीये. आणि काल आलेली सुरेख चहा काय करते आणि तिचं तुम्ही एवढं कौतुक करता? का नाही येणार मला राग? हे सगळं तुमच्या मनात होतं.
एकदा मला मुलगी म्हणून का नाही बोलून दाखवलं? मी मदत केली असती तुम्हाला. आत्ता करा. का नाही मला बोलून दाखवलं? एकदा तरी बोलून दाखवायचं ना. मी कधी तुमचा दुस्वास नाही केला. मी तुम्हाला आईच मानते. मी तुला आधीपासून सांगत होतो. इथे पण चूक माझीच ना. आई राहू दे तुम्ही. आता आपण सुरुवात करू शकतो. ओह मलाही आवड आहे. आपण एकत्र व्यवसाय करू. करा करा. उद्यापासून श्री गणेशा करा. पहिल्या पुरणपोळ्या खायला पहिले मोदक पण चालेल. सगळं करतो. सौरभ तुम्ही आहात ये रे. ना बरोबर. ये रे सौरभा ये. आपण युती करूया. अरे बापरे, युती झाली वाटतं. युती झाली. तुझा प्लॅन सक्सेसफुल. प्लॅन? बोललो होतो ना तुम्हाला. कसला प्लॅन? आपण नाही नाही, सांगून टाका, परत माझं डोकं खात राहते. त्याने नाटक केलेलं तुम्हाला दोघींना एकत्र आणण्यासाठी. सौरभ, हे तू सगळं नाटक करत होतास? मग तुझ्या सानिध्यात राहून शिकलाय. उद्या तुम्ही परत सुरू करताय का? नाही, नाही. तर छान झाले तर आपण एक सेल्फी काढूया सगळे. मला सांगा सुख सुखच म्हणून देऊ. बाबा, बाबा, असू तुमचं दे. गाणं बंद करा, आपण सेल्फी काढूया. बरं आई, मी काय म्हणतो, म्हण ना. आज जेवायला शेपूची भाजी आहे का चायनीज काय? कारगारची भाजी. कल्याण. अंधारात केलं उजेडाला आलं. नमस्कार मंडळी. मी सावकार तुक्या फडसी, आमच्या फडसीवाईचा सावकार. अव ही गावची लोक आमच्याकडेच येतात. कसा अहो कर्ज पाहण्यासाठी. हो, गावची लोक पाणी कोणामुळे पितात? आमच्यामुळं. त्यो तिथं, अहो तो बघा की तिथं, तो बघा, तो तिथं लांब बंधारा. तो बंधारा कोणाचा? माझ्या बापाचा. आता विचारा कसा काय? तो काय म्हणतात, स्पॉन्सरशिप दिले की आम्ही त्याच्यासाठी. पूर्वकडं तिकडं शाळा आहे. शाळेतली पोरं शाळेत का जातात? आमच्यामुळं. शाळा आम्ही बांधली की. आज सकाळी मास्तराचा फोन आलता शाळेतून. म्हणतो आमचा चिंटू, अहो आमचा चिंटू, ओ बालका, आमचा चिंटू म्हणे अभ्यासापेक्षा पोरींचे नफडी जास्त करायला लागलाय. मग काय करायचं? तुमच्याकडे काय उपाय आहे का? रामू गाणी म्हणू नका. नाही हो, मी माझ्या डोक्याला चालना देतो. आम्हाला काय ती कल्पना सुचवा. थांबा, कल्पना येते. अच्छा, कल्पना. राम आम्हाला वेळ नाही, पटापट काय. थांबा हो, सुचत तया. तुमचा चिंटू पोरीकडे बघतो. होय, मला तर वाटतंय त्याच्यावर पिशाच झाला. असं कसं? आम्ही बी शाळेत पोरींकडेच बघायचं. तेव्हा ते झाले की. अहो, असं नाही, तुम्ही मला कल्पना सुचवा. अच्छा अच्छा, तरच मी काय म्हणतो, हवा आहे की. हा बोला ना. आपण एक काम करू. आपला पहाडी आहे ना तिथं डोंगरामध्ये. काय डोंगरामध्ये? अहो तो आपला डोंगर आहे ना. अच्छा, आपला. अहो तसं नाही गो. ते आता बघा, आपल्या गावात आपण असं बाहेर पडलं, हा, तिकडनं डावीकडे गेलं, मग उजवीकडनं डावीकडे जाऊन, डावीकडनं परत सरळ जाऊन, असं जाऊन परत असं येऊन परत या ठिकाणी यायचं आणि असं बघायचं. असं होय. अहो तसं नाही. मग कसं? तिथं मठ हाय बाबाचा.
बाबाचा मठ होय. तिथं जावा आणि त्या बाबाला विचारा. जो बाबा आहे ना तुम्हाला समधी कल्पना दे. अच्छा, बाबांच्या अपेक्षा काय असतील? हा तर ते माझं काय माहिती का, ते बाबालाच माहिती. पण बाबांचा गुण कसा आहे? बाबाचा गुण एक नंबर आहे की. कसे कसे सकाळी मास्तरचा फोन आला माहितीये ना बा. रामाने का कल्पना सुचवून दिले मला. तर जाऊन बाबा भेटूया. आपल्या शंकराच्या देवळाच्या बाजूला तो आहे ना बाबा. कोणता विचार? चिचू बाबा. होय होय चालेल. चला की पुढं गाडी काढा. ठीक आहे काढूया गाडी. पण ते गाडीत म्हणतात ना काय ते वत्तेत त्याचं. तेल हो. तेल कसं वत्तेत गाडीत? पेट्रोल वत्तेत ना. ते तेलच असतं की. अच्छा ते आहे काय. मागच्या वेळेला त्या टाकी फुल केली वरती. चला जाऊया चला वा पुढं तुम्ही. चला कसे मी मोरा बसतोय मागून. चिचू बाबा दर्शन द्या आम्हा चिचू बाबा. चिचू बाबा चिचू बाबांचा चिचू बाबांचा चिचू बाबांचा जय जयकार. ते गाडीलाच माहिती असेल. चला समधी आहे. बस काय बाई तुमचा प्रॉब्लेम काय आहे? बाबा आमचं हे काय तर अभ्यासात लक्षच नाही देत बघा. काय करू सांगा हो तुम्ही. इकडे या इकडं. सांग काय करायचं? नाही बोल की. होय कोंबड्या हव्यात. सांगतो एक काम करा. तिथं माग शंकराची पिंडी आहे. तिथं नाही त्याच्या बाजूला एक दगड आहे. तिथं जायचं आणि 2 कोंबड्या द्यायच्या. नाही ह्या पोर एक नंबर काढल. नाव बदलून टाका. बाबा पोरा बाबा या चला. अरे मी मेलो नाहीये. सावकार आले. हे गेट बस. या सावकार महाराज बोला महाराज. बोला. अहो मी सावकार पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो. काय काम? माझी एक समस्या आहे. माझं पोरग
शाळेत पोरींच्या लफड्यांमध्ये जास्त आणि शैक्षणिक कामात म्हणे खूप कमी आहे. एक काम कर, तुमचा पोरगा शिक्षणात कमी, त्यांचं बी कमी. बाबा थांबा, तुम्हाला एक उपाय सांगतो. हे बघा, एक काम करायचं तू हो, बाजूला. कुठं कुठं बाजूला? ओ सावकार, बसा की इथं. सांगायचं अजून तर बाजूला शंकराची पिंड आहे, अच्छा, तिथं जायचं. आपल्या देवळाकडची का? वाई, तिथं जायचं, पिंडीला पाया पडायचा होय. आणि तिथं दही, दूध, बासमती तांदूळ, बासमती तांदूळ तुम्हाला सांगितलं तेवढंच करा. होय होय बासमती तांदूळ तिथं आणून ठेवायचं. होय बाबा. मग बघा, तुमचा पोरगा एक नंबर काढते की हो. बाबा जागा राहिली. चालतंय, या तुम्ही. माझं लेकरू कुठे गेलं? चला बाबा. अरे तुम्ही तर बसलाय बघा. मला मजा येते. बरं बस. बाबा माझ्या डोक्याची समस्या आहे. या. बाबाजी 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 माझी एक समस्या आहे. बोल. मी ना पास झालो. थुकतोयस कशाला? बाबाजी मी ना पास झालो. सांगितलं आवाज पोचला नाही परत. बाबा चला, आता माझ्या निद्रेचा येणं झालेला आहे. तुम्ही निघा. तुम्ही थांबा की. या तुम्ही या, संध्याने या. ओम मंगलम भगवान विष्णू मंगलम तर्तर्ज्वला. संधी गेली का रे? कसा वाटलं मी? आपण शोधू की. आता आपली बिर्याणीचा प्लॅन झाला की आता कोंबडी कोणाची चोरण्याची? एक काम करायचं, सावकाराला काय सांगितलं, बासमती तांदूळ आणून ठेव. सावकाराच्या कोंबड्याचा खायचा आणि बासमती तांदूळ खायचं. चला चला चला. चला चला, तुम्ही तंदुरी खाणार मी, अरे लवकर आणा. तंदुरी तंदुरी पाया. तंदुरी या की भाऊ. या रे, टोप घेऊन या. बसून या आता. बस कुठे आणलाय? काय आणलाय? बस कुठे कुठे नेऊ? बिर्याणी करून आणलाय काय? कोंबडी कोंबडी तर बघ घेऊन येतोय. मी काय म्हणतो, एक काम करा, त्याची किस्मत करा, आरती खा, बासमती करा, राईस आणि घ्या तांदूळ. अरे कोण बघायचं आत येऊ. आरती माझी
आपलं ब्लेम लागायचं. अरे अरे यार खाणार दारू पण मुगाची डायला मी लाड काय जरा पाहिजे मी काय आहे एवढी सावकाराची कुंडी दिली त्याला खायला दिली होय? चल. काय चाललंय बोलायचं आहे तुमचं? एक लिमिट आज आठव नंतर याची काही झोपा काय करायचं बाबा याला? आम्ही एवढी सावकाराची कोंबडी चोरून तुम्हाला दिली हे असं करायला हवं? सांगतो आमचं पोरगं एक नंबरात घेईल. ह्यो तुमचा एक नंबर. बाबा हे खरं नाही याला? आमचा विषय आहे मस्करीची कुस्करी. काय तू आवडत आहेस काय? तुला कंटाळा आला म्हणून तू आई करशील? मी काय चुकी केली एवढं? काय म्हणजे केस का विस्कटते सरबरीत नुसती? मला सांगितलं मला कंटाळा आलाय. अगं पण तुला कंटाळा म्हणून तू काय पण ते करतेस? एवढं तर काय नाही केलं. निघ. काय केलं एवढं खरं? अगं बाई तू काय नाही केलं, सगळं मीच केलं, माझी चूक आहे, निघ तू निघ. तुला झालंय तेवढं? केस किती वेळ त्यांचं केलं? अगं आज मला केस नीट नाही वाटत आहे, थांब ना जरा. झालंय दीदी. बोले काय करतात मेकअप? मोठ्याने बोला आवाज. मी आणि मेकअप कधी बघितलंच मला नव्हतं ना. मी कुठे तुझ्या घरी येते, मला कसं माहित असेल? हात लावून बघ. बघ दिसला? हा. बघ तुझी बहीण करते शिकायचं तर शिकू शकतेस. मला हाऊस नाही तशी. तर तुझ्या बहिणीचे केस असे काय माहिती? नाही माहिती सांगू? सारखी कर्ल करत असते ना, स्ट्रेटनिंग म्हणून रब झालं. हो हो असू दे असू दे. जातेस ना? आहे ताई? ओ तुम्ही कुठे बाहेर जाताय का? म्हणूनच तर मी एवढी तयार होऊन बसली आणि मॅडम तयारी करतात. तू तयार झालीस? मी अशीच तयार होते. हो ओके. मला वाटलं की ती नेहमी सारखी रील्स करण्यासाठी एवढा मेकअप करते. बघितलंस? ती आईने डोक्यावर बसवून ठेवली आहे आईने ना. नाही, तू काय शिकवतेस लहान बहिणीला बघ. केला मी. आणि आवर आपल्याला निघायचंय. हो जरा. सगळ्या जणी येणार आहेत तिथे. किती 6 आहे ना? हो 6 ला.
तू लवकर या. हो आले. ऍक्च्युली मी आता आर्यासोबत बाहेर जाते तर तुला भेटेन मी. कारण तो मी खूप वेळ लागतो. अरे हो रे थांब जरा. हे करते. अरे हो मी आले पण मी तुला फक्त 10 मिनिटात भेटणार आहे. ओके. हा. हाय. मॅडम तुमचा फोन स्पीकरवर. झाला मेकअप? लिपस्टिक आहे ना तुला लिपस्टिक नाही का दिसत आहे? टॉपर वगैरे काही नाहीये. मी अशी बस केस वगैरे सोड. हे नाही केस नाही. काय बघ किती सुंदर दिसतेस आणि थोडासा मेकअप वगैरे कर. हे हळहळ सगळं तुझी लागतो. मी असं काय करतो. ठीक आहे. हीच केसांची वाट लागते. आवडायचं लोक ते काय लिपस्टिक तसं मी ऐकलंय सगळं. माझं एक म्हणणं आहे. काय? तुला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचं राईट? अरे फक्त 10 मिनिटं भेटणार आहे. फक्त 10 मिनिटं. मग असं त्याला 5 मिनिटं सांगितलं असं मला 10 मिनिटं सांगतेस. तिथे जाऊन अर्धा तास काढशील आपल्या मैत्रिणी. नाही. फक्त 5 मिनिटं भेटेल. मग अशी 10 मिळाली होतीस. फक्त 5. हे बघ मी तुला माझा डिसिजन काय? तुझं नेहमीच होत चाललंय की तुझी बेस्ट फ्रेंड आहे. मला तुझी काळजी वाटते आणि त्यामुळे मी हे तुला सांगतेय की तू एकतर तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबत राहायचं किंवा तुझ्या बॉयफ्रेंड सोबत. अरे आम्ही असं नाही करू शकतो. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तो माझा बॉयफ्रेंड आहे यार. प्लीज सोड मला. ट्राय टू अंडरस्टँड यार प्लीज. नो आय कांट. ए हट निघ. तुला सांगितलं माझं तेवढं प्रेम करायचं. आहे आणि तू तुझी फ्रेंड आहेस. प्लीज यार समजून घे. प्रेम. मला दोघंही हवे आहेत. प्लीज. नाही तुला एक चूज करायला लागेल. प्लीज समजून घे ना गं. तुला चूज करावंच लागेल. बाकी मला काही माहित नाहीये. रडू लागू नको. ते सगळं बॉयफ्रेंड समोर चाललं. माझ्यासमोर चाललं नाही. मी तुला एवढीशी होतीस ना त्यापासून ओळखतो. मी पण तेवढीच होती पण मला सगळं आठवलं. आणि हे एवढंच सांगते मी इथून डायरेक्ट कॅफेत जाते. तुला जायचं असेल गार्डनला तर तू जायचं. मी काय तुझ्यासोबत येणार नाही. आणि तिकडे जाऊन तुला काय झक मारायचं तिकडे जाऊन मारायचं. इथे माझ्यासमोर शिवी मारली. झक मार. काका आली असं इथे. ए तुझ्या बहिणीला आवरा. मला सांगते शिवाय नाही. का आलीये? शिवी नाहीये. शिवी मारण्याने खूप मोठं पाप आहे. नको शिकून कोणाला काय ते. काय तू शिवी मार. काय करता? नाही जायचंय. काय करणार आहेस इथे थांबून? मी आईला सांगेन. दुसरं तुला येतच काय सगळं? तुला आईलाच सांगायचं असतं. जा ना सांग. हे तुला धक्के मारत बाहेर काढ. बरंच बोललीस. भगवान पडलीस ना आता. ए बस ती जाऊ दे इकडे. तुला सांगितलंय ते ऐकायचं. एक तर बॉयफ्रेंड एक तर मी. हा गेलं तर मग माझ्या समोर चालणार नाही. नेहमीची नाटकं कशी. मी तुला ह्या आधी पण सांगितलं होतं पण आता माझं हे फाईन. तुला जे काय करायचं ते कर. मी गार्डन मध्ये जाते आणि त्यानंतर डायरेक्ट कॅफेत ये. तुला यायचं असेल तर ये. नंतर हा येतो मी निघते. लागलं तुला? मी आईचं नाव सांगणार. माझं काय झालं? तू ओळखी पण बघ. काय झालं तुला यायला? रे काय झालं? कसं सांगू? तसं ते सांग. आर्याने माझ्यासमोर फक्त 2 ऑप्शन ठेवला नाही. कुठले? एक तर मी तिच्याबरोबर तरी राहायचं नाही तर तू. दोघांपैकी फक्त एकाला चूज करायचं आहे. आता मला सांग तू तिच्याबरोबर राहणार की माझ्याबरोबर? अरे ती माझी लहानपणापासूनची फ्रेंड आहे आणि तू बॉयफ्रेंड आहेस माझं यार. बघ ते तू मला ठरव. तुम्ही दोघंही हवं आहात. प्लीज ना. तू ठरव. असं कसं म्हणतोस? तू तर मला समजून घे ना प्लीज. नाही असं
बघ ना आता. तू पण मला आवडायचीस, पण मी तुला कसं बोलू? चालेल ना, काय मला माहिती मला की तिचे आई मारणार आहे माझ्या महत्वाचा सेल्फी तिला जळवायला सेल्फी तर हवाच. तुझ्या मनासारखं तुला तेच हवं होतं ना. इकडे बस. कसला ब्रेकअप? मी कधी काय बोलले? काय केलंस तू? काय सांगितलंस मला? काय दोघांपैकी मी एकाला निवडायचे, मी तुला निवडलं. झालं ना तुझ्या मनासारखं. तुझं बॉयफ्रेंड कुठे आहे? तू ब्रेकअप केलास? तू खरोखर ब्रेकअप केलास? मी तुझ्यासाठी एवढं प्रेम करतेस माझ्या? The thing is, I was just kidding. I mean, what? मस्करी करतो. तू खरंच ब्रेकअप केलास? हो. तू खरोखर ब्रेकअप केलास? हो. अगं तू असं कसं केलं? तू मला लहानपणापासून ओळखतेस ना. अगं हो, म्हणजे ते काय झालं की तुझं जरा जास्तच होत होतं. वेळ काढताना आपल्या मैत्रिणी माझ्या सांगते असं बोलले मी. कशी मागू शकतेस तू? तू बेस्ट फ्रेंड आहेस. तू हाशी मस्करी तुला नाव केलं माझं काय नसतं. ही मस्करी? अगं तू एवढी आमचं रिलेशन तुटलंय तुझ्यामुळे. अगं पण तुम्ही 2 वर्ष एकत्र होता, एवढा ट्रस्ट नाही का तुमचा एकमेकांवर? मग काय उपयोग त्या रिलेशनशिपचा? तू सांगितलंस ना मला. चल मी पण आता मी तुला हे पण सांगते की जाऊन पाठव. कुठे 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 तुझं बोलत काय ग? ही कोण आहे? मुलगी. तू काय करतेय? काय म्हणतेस? अरे तू मला असं कसं ढकलू शकतेस? बॉयफ्रेंड आहे माझा तो. तो माझा बॉयफ्रेंड आहे. तो होता. तो आता माझा बॉयफ्रेंड आहे. ए तू काही बोलू नकोस इथे येऊ. आम्ही दोघं बसलो होतो ना. ए गप्पे. मगाशी त्याच्याशी गजाली तू भांडत होतीस. रडत होतीस. तू इकडे काय करायचा? तो आमचा तुझा भेटत होता. दिसतंय? बघ माझ्यामुळे तुला खरं कळलं. कळलं? अगं नको. त्याला फक्त जा आणि सांग की मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. कळलं? आणि असं पण सांग की तू खूप मूर्ख आहेस. अगं तुझ्या भाषेत सांगा, माझ्या भाषेत काय बोलत? तुझी मस्करी करत होते आर्याच्या सांगण्यावरना. तू कधी तुझ्या बरोबर गेलास? क्यू ना गेला तुला? नाही. ओके पण मला
मला तर कळलंच नाही. आमची कन्सेप्ट आहे जित्या बुळबुळे पेल्या कानमळे. तर या ठिकाणी आपण भाऊंच्या उद्घाटन समारंभी भाऊंच्या निधनासंदर्भात आपण जमलेलो आहोत. त्यांना आपण आदरांजली वाहूया. हॅलो, हा ते रस्त्याचे 60 कोटी झाले त्याचा टेंडर पास झालाय ना? ठीक आहे, ओके. इथे भाऊंच्या कार्यक्रमाला हा ठीक आहे बोलतो मी. तुम्हाला काय भाऊबद्दल बोलायचं सगळ्यांना बघायला मिळणार, सामान्य मिळेल.
आपल्या शाळेमध्ये नळपाणी योजना कुणी आणली? कोणी आणली? भाऊने आणली. अरे पण पाणी कुठे येत आहे? याला महत्व. आपल्या शाळेमध्ये लाईटची व्यवस्था कुणी केली? भाऊने गेली. आपल्या चाळीमध्ये हागणदारी मुक्त चाळ कुणी केली? तुझा भाऊनेच केली. ऍक्सिडेंट केला की तू तुम्हाला बरोबर आलाय का? नाही खाली हॅलो हॅलो, ते भाऊंचे बॅनर लागले का सगळीकडे? हा हो, त्यांना आदरांजलीचा बॅनर लावायचा स्तंभावर एक. हा माळणा कधी लावा. बघून घ्या हो, कमीत होईल तेवढं करा. आपल्याला काय गेला त्याला काय खर्च करायचा? हा करून घे. हा मी आहे इथेच. हा करतो भाऊ. घेऊया सगळ्यांनी भाऊंना आदरांजली द्यायला 2 मिनिटं जागे उभं राहा. 2 मिनिटं 30 सेकंद उभे राहा. श्रद्धांजली व्हायचे. उभे राहा. शांतता. बघितलं थांबा. बघितलं थांबा. हॅलो. आपल्या संस्थेत रक्तदान शिबिर आयोजित करू आणि हा अनाथांना धन्यवाद सुद्धा करू भाऊंच्या स्मरणार्थ. हा ठीक आहे चालेल करू. हो ठीक आहे. अरे जोक नाही बनला काही नासा ना. आता तरी मी बोलू. बघितलं शांत. जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा माझे खूप गुणगान गात. मला कोण कुत्रा विचारत नव्हतं मी किती समाजकार्य केली. मला कोणीच नाही विचार. पण मी जसा मेलो हे त्यांना कळायला लागलं तेव्हा माझे बॅनर काय, मी काय काय केलं. चौकात चौकात माझे त्यांनी बॅनर लावले. तेच सांगतोय, माणूस जेव्हा जिवंत असतो काय नाही, काय किंमत कळत नाही. जेव्हा मरतो ना तेव्हाच किंमत कळते माणसाची. रडा आता. आमचा विषय सांगोसांगी वडाला वाट. ड्रिंक ड्रिंक. हॅलो बाळा, कुठे आहेस? मुलींचे फोटो बघितलेस का? अरे कधी बघणार आहेस? मी नाही का? मी माझ्या पसंतीची मुलगी करणार आहे. मला सांगू नको. तुझी पसंत मला माहिती आहे. अजून 2-4 मुलींचे फोटो पाठवले ते बघ आणि मला कॉल कर. आई मी ठेवतो. बाय. गुलाब आहे? हो आहे ना. 20 रुपये. हसीना जुल्फों वाले जाने जहां. हे वॉच बघतेस? हो मग. मेड इन दुबई. ओनली 5 lakhs. ड्रिंक ड्रिंक. एक्सक्यूज. हा बोल. हॅलो, माझा बॉयफ्रेंडचा वॉच देतोय. हा. लवकर दे ना. काय झालं तुझ्या 15 लाखाच्या वॉचचं? ते जाऊ दे. हे
लग्न हे रोज वगैरे सगळं क्लेशियस झालं. माझं स्टँडर्ड डायमंड रिंगच आहे. तुझ्या तोंडाकडे बघून वाटत की तुझ्याकडे डायमंड रिंग वगैरे असेल. चोमू BFF हा बोल. मला डायमंड रिंग पाहिजे. हा मग ते ठीक आहे ये बिल्डिंगच्या खाली. हा तुझ्या बिल्डिंगच्या खालीच आहे. ठीक आहे ये. हा फेक. हा, भेटलं. चल हा बाय. भेटलं काय. हे रे काय बोलते? म्हणजे तू मी हे का पैसे विकत नाही का तुला मग? तुझं मन विकत घ्यायचं का सी आय मीन माझ्याशी लग्न करशील. मी तुझ्याशी लग्न हा रिंग बघतोयस काय नाही मस्त डायमंडचे आणि मला इथल्या रोज मिळतं. आणि मी तुझ्याशी लग्न करेन असं तुला वाटतंय? काळ्या तोंडाचा BFF हा बोल. मला बंगलो पाहिजे. बंगलो मिळेल का? हो तुझा पुस्तक ठेवलाय. थँक्यू. ठीक आहे माझ्या बॉयफ्रेंडला कॉल करून तुला सांगते. ठीक आहे. हॅलो बेबी ऐक ना. मला तुझा बंगला पाहिजे होता. माझ्या बेस्ट फ्रेंड फॉरवर्डला जायचं आहे. म्हणजे मी तुला सांगत नाहीये. सॉरी मी तुला विचारत नाहीये. मी तुला सांगते. ठीक आहे बेबी ना. रिंग रिंग. हॅलो. हॅलो ये बिल्डिंगच्या खाली. हा भेटली का? हो. हा थँक्यू. हा मी आला. मी आला. ओके बाय. हे अशा हजारी तुला भेटत असतील पण मी तुला एक वेगळं गोष्ट सांगतो. तो मॉल दिसतोय तो माझा नाहीये. त्यांच्या बाजूला जे रेस्टॉरंट आहे ना ते माझं नाहीये. आहे का तुझं? त्यांच्या बाजूला जो बंगला दिसतोय ना तो माझा आहे. माझा आहे माझा. एक वाज काढत किती मध्ये 10 कोटीचा विला आहे विला. काय विला? तू काय मग बंगलो देख दाखवाय दिलंय नरसाळ्या. अरे काय झालं? त्या 3 मुलींचा विषय सोड. अच्छा लॉटरीचं सांग ना काय झालं ते. माझं नशिबात आहे. काय नोटीस घेऊन बसली? लॉटरी दाखव मी बघते. बोर्ड कुठे आहे? हा काय समोर? नंबर बघ मी सांगते. 2 हा 1 हा 6 हा 0 1 0 9 0 हा 0. काय झालं? काय झालं सांग. बरोबर आहे. लागली लॉटरी. लागली. प्राइस काय? प्राइस काय? 30 कोटी. 30 कोटी. काय करणार आहेस याचा? 15 कोटीचा विला. घेऊन टाक. 5 कोटीची कार देऊन टाक. आणि 2 कोटीची डायमंड रिंग. तुझीच. ओके जरा काम आहे. मी माझ्या बेस्ट फ्रेंड फॉरवर्ड टीचरला स्टोरी टाकते. एवढा अमीर जो झालाय. अरे ह्याने 2 कोटीची रिंग घेतली. बाप रे. अरे ह्याने 5 कोटीची कार घेतली आहे. ह्याने 15 कोटीचा बंगला घेतलाय. ह्याने मला आधी विचारलेलं. मला विचारलेलं. मला बंगला काय विचारलं? मला विचारलं. कळले का ते मला पण विचारलं. एक जमाना था जब अपने गरीब हुआ करते थे. तू माझ्याशी लग्न करायला
ओके बसलाय. ओके जास्त कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला देखील याच्यापैकी काहीच दिलेलं नाही कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. पण आता आहे. आणि एक गोष्ट सांगतो, लग्न तर दूरची गोष्ट, हे माझ्या विधामध्ये तुम्हाला कामाला आमच्या स्किटचा विषय काखेत कळसा आणि गावाला बस. भूक लागली असेल तर किचन मध्ये गरम करून ठेवलंय जेवण, हवं तर घेणं चाललंय. काढले आणले. अरे हो बाबा आणले, बॉटल आणणार आहे उद्या. हा पण मी उद्या जास्त पिणार नाही. हा अरे हो मी काय करतो माहितीये का, अरे बायकोला माहित नाही मी घेतो ती. हो खांब्याची बॉटल कोक मध्ये ओततो, खांब्याची बॉटल बॅग मध्ये ठेवतो रिकामी, कोकची बॉटल फ्रीज मध्ये ठेवतो. घरातल्यांना वाटतं मी कोक पितोय. अच्छा बायकोला कळलं तर काय होईल? अरे फार फार तर काय होईल? नाही या माझे लागतील. अरे बाई येतो रे, ठेवतो. मित्रांच्या पार्टी घे 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 रे याला मायला त्याच्या. अरे मार ना. शबास शबास शबास. हा आता कसा भारी शिकलास शिकलास. हा रे निघतोय घरात. अरे हा बाटली घेतली, औषधाची बाटली घेतली. हा बाटली रिकामी आहे औषधाची. बाटली रिकामी औषधाची. थांब ना, मी 2 मिनिटात कॉल करतो. मी काय म्हणतो बा, काल मी इथे माझी बॅग ठेवली, त्याच्यात एक इम्पॉर्टंट फाईल होती. तू बॅगेला हात लावलेला? ती वाली फाईल का जी किती असते त्याला झालं. बास ना आता कशाला अजून. हो तीच वाली फाईल. नाही बघितली. अच्छा ते तुझ्या मैत्रिणीकडे इयरपॉड्स आहेत ना व्हाईट वाले. हा तसे हवे होते असं म्हणाली होती. जर माझी फाईल मिळाली तर लगेच देईन तुला घेऊन. बरं बाबा म्हणा कोण? मी काय म्हणतो, हो बाबा थांबा, इकडे इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे. काय आहे बाबा, थांबा ना जरा 2 मिनिटं. मी काय म्हणतो आई, आतमध्ये माझी बॅग होती, त्याला तू हात लावला होतास. बॅग? हा हात लावला होता. म्हणजे मी गेलो, हेडफोन घेतले आणि गेम खेळायला लागलो. बाबा त्याच्यानंतर मी आईला तिकडे जाताना बघितलं होतं. आई? हा आणि काहीतरी शोधत होती. विनर विनर इकडे या, जरा बोलायचंय. बाबा
जाताना सावकाश जा. आई सकाळपासून तापलेली होती. आई ग तुझी. येताय ना? हो. बाबा एक काम करा, आईचं ना आवडतं भजन बोलत जा, म्हणजे तिचा आहे ना राग आहे ना ते शांत होईल. अच्छा. हा माहितीये ना कोणतं ते? हो. कोणतं? हा कोणतं? अच्छा. हा भजन कोणतं? अहो आलो. हा 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 उघडे बाबांचे उघडे बाबांचे उघडे बाबांचे काय चाललंय? सगळे आलो. भाजीची नाही आली. मला एक विषय बोलायचा होता. विषय बोलायचा होता म्हटलं. बोला. 2 दिवसावर संक्रांत आली. ती खालची वनमाला ताई आहे ना. तिने छान काळी साडी घेतलीये. तशी मलाही हवीये. कधी देताय घेऊन साडी? देऊया 2 दिवसांनी देऊया. तर तुला कुठे भेटला होता? मला कशाला कुठे भेटायला हव्या? फोटो फेसबुकवर. अच्छा. कोण ठेवा. आणि तुम्ही चाललात कुठे आता? सत्यनारायणची पूजेला. हवळा होती भाजी. सत्यनारायणची पूजा आहे, तिकडे निघालोय. वाजलेत किती? 7 संध्याकाळचे. आता कोणी ठेवलेली सत्यनारायणाची पूजा? ते भटजी म्हणतात सकाळी लाईट नसतात म्हणून आपण संध्याकाळी पूजा करतो. कोण आहे भटजी? लगाटे भटजी. जिकडे तिकडे ढोल घालत असतात ते लगाटे भटजी. मागच्या वेळी त्या खालच्या काकूंकडे गेले होते, तिथे पण त्यालाच बोलावलेलं. दुसरे भटजीच सापडत नाहीत. लगाटे नाही तर नुसता तो तुषार यादव, त्याच्यासोबतचा शिष्य, त्याला घेऊन फिरत असतो. बापरे. काय बाई, तूप घालायचं त्या हवनात तर पाणी ओतलं नाही मेल्याने. अपशकुन झाला नुसता. तरीच करपला. भाजी मी काय म्हणतो, बोला. माझी एक बॅग होती आतमध्ये. माझी एक बॅग होती आतमध्ये. त्याच्या आतमध्ये फाईल होती. कसली? एक फाईल होती. फाईल होती. फाईल नाही, त्या बॅगेत फाईल नव्हती. मग त्याच्यात एक तुमचा काय तो काय म्हणतात ते स्वेटर होता आणि एक शाई लागलेला शर्ट धुवायला टाकला. काय वास मारे त्याला. शी. माझी ढवळा होती. अजून काय नव्हतं? नाही अजून काही नव्हतं. मी कपाटात टाकली बॅग. नक्की काय नव्हतं? नव्हतं. काही हरवले? नाही भाजी करपली वाटतं. बास आता बंद करा. बोला. खरंच काय नव्हतं? नव्हतं काही. लागले गोळ्या लागल्या. खरंच नव्हतं? नव्हतं काही. तू असताना माझं एवढे का अस्वस्थ? तू असताना मी अस्वस्थ. बापरे. ये बापरे एवढा वेळ. अगं आई, मला ते खायला ते मला भूक लागली आहे. फ्रीज मध्ये केक ठेवला असेल तो. दादा तुला माहितीये काय, फ्रीज मध्ये ना मोठी कोकोकोलाची बाटली ठेवली आहे. होय काय? होय. राहू दे, आता मी गेम मध्ये आहे. अरे राहू दे, काय मोठी आहे खूप. अरे आता नको पिऊया. आता बाबा बाहेर जात आहे. बाबा गेले ना की आपण दोघांच पिऊया. आता बाबा बाहेर गेले की आपण पिक्चर लावूया. तोपर्यंत तू पॉपकॉर्न कर. पिक्चर सुद्धा नाही, टाइमपास. बाबा गेल्यावर साठी करता येतील. आता राहू दे. ए गण्या, अरे गण्या नीट रे. बाबा काय झालं? आई म्हणते नाहीये रे. काय बाटली काय? फाईल फाटली. फाईल. अच्छा ती
फाईल शोधत होता ती होय. हो बाबा मला पण नाही. ए बाबा नो ते आहे ना त्या ताईला माहिती असेल. तिने घेतलं नाही बाटली. हा बाटली फाईल. हा फाईल बाटली. फाईल तिने घेतलं नसेल. ती नुसती रील बनवत असते. रीलच्या नंतर काय करते तिचंच तिला नाही माहिती. नक्की नाही घेतले. नाही. अरे इकडे ठेव रे तो मोबाईल. जागा आई ह्या बाईक होती. खूप दमलो रे. कपाटात ठेवली का ती कोको फाईल? कोला पितो फ्रीज मध्ये आहे ना इकडे एकदम. बघा. हा एकट्यातच संपवतो तुम्ही. मिळाली का? बाबा आई इकडे इकडे या. ओरडतोस कशाला? काय झालं? ओ बाबा अरे इकडे या. ओ बाबा हा नक्की थंडाच आहे ना? ए दादा तू मला टाकून थंड पितोयस? अरे ते सोड. हा थंडाचा काहीतरी विषयच वेगळा आहे. काय झालं? कडू लागतो. बघू नाही कडू लागतो बाबा. बघू. बापरे. हा? कडू कसा लागेल? एक्सपायर झाला असेल हो, टाकून दे ते. द्या बघू ते इकडे. चालला कुठे तिकडे? बापरे टाकून द्यायला हवा. हो तिकडे आई बेडरूम मध्ये घराच्या बाहेर जाताना टाकतील. तू कशाला त्यांची एवढी बाजू घेतेस? बाबा फाईल भेटली ना तर फक्त हेडफोन्सचं लक्षात ठेवा. कसली फाईल? मला पूर्ण विषय कळल्याशिवाय जायचं नाही. फाईल कसली? ऑफिसची. औषधाची बाटली मिळाली. कसलं औषध? आई हेडफोन्सचं तेवढं लक्षात ठेवा. हो. कडू कडू लागलं ना. हा? आता मला गरगरला वाटतंय. अरे बापरे. आई हा? आईला दोन दोन. अरे काय झालं तुला? शपथ कसलं फिरतय सगळं. अहो! आमच्या स्किटचं नाव आहे रात्रथोडी सोंगे पार. बेबी हे कोर्ट आहे. इथेच बेबी हो आपल्याला इथेच कोर्ट मॅरेज करायला लागणार आहे. तुझा मामा एकतर मागे लागलाय. एवढं गरीब कोर्टात का आपण मॅरेज करतोय? म्हणजे तेवढंच आहे. जज साहेब हो जज साहेब आपलं धरचं. कोण तुम्ही इथे काय करता? ही विशाल त्याला मी सिमरन शेंबेकर. What's wrong with you? काय चुकतोय? चुकलं काय? आपलं ही सिमरन शेंबेकर मी विशाल त्याला. इथे कशाला आलाय? लग्नासाठी. त्या हॉलला अहो म्हणजे कोर्ट मॅरेज करायचंय. ते इथे सगळ्यांचा मोठा काय? गुरु आपला छोटा. गुरु तुमच्यातली नवरी कोण आहे? ही सिमरन ही नवरी आहे. मीच ती. छान आहे. सर ए तू नवऱ्याला आण जा. आता नको नवऱ्याला घेऊन येतो. नवरा मीच आहे. ओ जज साहेब अहो नवरा मीच आहे. काय होतं साहेब? माझ्या बेबीला शी काय म्हणता? बेबी तू लक्ष नको हा देवांच्याकडे. तू मुलीच म्हणणं. हा. बेबी हार कुठे आहे? हा अरे हार नाही. ते साईला सांगितलं होतं हार घेऊन ये. अरे साई बोला. अरे कुठे आहेस? अरे मी ना अरे कोर्टाच्या बाहेर उभा आहे. बाहेर काय करतोयस? लग्न करतोयस? आत ये. तुला हार आणायला सांगितलं होतं ना. हार कुठे आहे? हा थांबा त्याला फोन करतो तू येत नाही. हा ठीक आहे.
हॅलो, अरे कुठं आहे? अरे ये पटकन. अरे भावाचं लग्न आहे का रेल्वे स्टेशनला? अरे आजच लग्न करायचंय का उद्या नाही करायचंय? अरे ये पटकन. हा ये. हा ठीक आहे ठीक आहे. अरे विशाल. हा आलाच. हा कुठे आहे? अरे हार ना. हा अरे माय नाक्यात आहे बघ. हा माय ये 2 मिनिटात येतोय. हार येतोय. किती वेळ, मला इथे खूप गरम होतंय. एसी नाही का यांच्याकडे? कोण? हे जज साहेब आहे की गेले? अरे जीवन हो हो. मंगळसूत्र कुठे आहे? मंगळसूत्र तू आणणार होतास ना रे? मंगळसूत्र ना आणलेलं आता थांब. वरती कुठे चेक करतोय? यार ते काय गडबड घरी राहील. घरी आज तुला आजच घरी ठेवायचं होतं. मला माहित नाही, घरी फोन कर. बघ आता फोन कर. एवढी काय म्हणते, जाऊन थंड? होतंय ते खूप गरम होतंय. तुमचं म्हणशील? अरे घरचे बोलणं होतात लागले. नाही लागले. काय झालं? नाही लागले. का नाही लागले? काय लागले? अरे यार आता काय करायचं मंगळसूत्राचं? अरे साई, माझ्या लग्नाला ट्रॅक पॅन्ट घालून आलास? आता भेटलं ते घातलं काय इस्त्री करत बसू. बरं झालं ट्रॅक पॅन्ट घालून आलास. हे काय? गाडी नाडी नाही माझी. नाडी नाही. अरे हे नाडीवरच ती पॅन्टचा कॉन्फिडन्स आहे तू. नाडी आता एक मंगळसूत्र. हे तू मंगळसूत्र? हो. सो प्रिटी. ओरडेड हा. तू अरे मग हिला विकली तरी गाडी आहे. सो स्वीट ऑफ यू. गाडी ही तर नाही. एवढा रिस्क घेतलाय. लोकांना बोलते खर्च पाणी दे रे. बेबी पुढे बेबी वेट. ते विसरलोच. काय? ते म्हणतात ते असतं ते काय? एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या बोलते जानोगे विशाल बाबू. अरे सिंदूर मागते. आता सिंदूरचं काय करायचं? आता ते सोड ना. ते संध्याचं काय बघ तू. अंगठा कापाने लाव. एवढं करायला लागेल? हाऊ रोमॅन्टिक बेबी. आता करावं लागेल. पोचायला भेटते का बघ ना. ओ जज सेफ्टी में नाही काय? सेफ्टी पिन नाही घुसव. यांना सेफ्टी पिन असली तर बघ हाय मग द्या. ये सावकाश मला नसेल तर प्लीज सांगू नकोस. तोच बेबी कसं रेट होता सांगू नकोस. घे लवकर लवकर. झालं ना? अजून काय राहिलंय? कसं काय? मी अजून प्रॅक्टिसच नाही केली रडायची. बाहेरून सासरी जाणार प्रॅक्टिस नको का? करून घे. विशाल अरे मामाला तिचा. मामाला मामा खाली आला. नाही आपण वर जाणार. बेबी थांब. अजून एकदा थांब. का सांग? आपण ते केलंच नाही ना 1 2 3 1 2 3. तिला ते पण करायचं. जरा उभे राहा. उभे राहा. रेडी थांब.
होता द्या मी करते. घ्या यांचं तर असं झालं काय रे रात्र थोडी सांगे पार चला